नाशिक रोड येथील दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित ब्ल्यू बेल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन दादासाहेब गायकवाड सभागृह नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मुख्याध्यापिका चंदा रॉय यांनी अतिथींचे स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवास लोया हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले। तसेच संचालक विजय चोरडिया, बाळकृष्ण दंदने, सतीश कलंत्री, ईशान अमित दिवडे, तन्वी अमित दिवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमाने या स्नेह संमेलनाला रंगत आणली। संचालक विजय चोरडिया यांनी स्नेह संमेलनाबाबत माहिती दिली। मी विजय चोरडिया, सेक्रेटरी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी। आज ब्ल्यू बेल स्कूलचा 16वा गॅदरिंगचा हे होता, फंक्शन होता। तर ह्या फंक्शनची सगळेच वाट पाहत असतात। म्हणजे वर्षाचा असा दिवस आहे तो विद्यार्थ्यापासून ते सर्व पालकापर्यंत, तसेच सर्व शिक्षकांना ह्या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत असतात। आज आमच्या 16 वर्ष कंप्लीट झालेले आहे। 2008मध्ये आम्ही ब्ल्यू बेल स्कूल स्थापन केलेले आहे। आज ब्ल्यू बेल स्कूलमध्ये बी आमच्या 1400 विद्यार्थी शिकत आहेत आणि त्या आजच्या कार्यक्रमात फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी, तसेच वेस्ट बेंगॉल टू महाराष्ट्रपर्यंत अशा सगळ्या संस्कृतीचा मिलाप असलेला असा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे। त्याच्यात
आपल्या भारतातल्या सगळ्या संस्कृतीला तसेच आपले जे काही धार्मिक उत्सव असतात त्याचा मी अंतर्भाव केलेला आहे आणि फार सुरेख असा हा कार्यक्रम आज प्रक्षेपित केलेला आहे. त्याच्यात सर्व शिक्षकांची मेहनत, कोरिओग्राफरची मेहनत, तसेच साऊंडवाले आणि इतर सर्व बाकीच्या एजन्सी आहेत त्या सर्वांनी सहकार्य केलेले आहे. त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमचा पुढील जो प्लॅन आहे की ही ब्लूबेल स्कूल ही फार मोठ्या आम्ही मोठ्या आशेने हे रोपटं आम्ही त्यावेळेस लावलेलं आहे आणि आम्हाला वाटतं ती चांगल्या स्टेजला आलेली आहे. ह्यापुढं तिचा परफॉर्मन्स अजून चांगला होईल अशी मी आमच्या सर्व मॅनेजमेंटतर्फे ग्वाही देतो आणि आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार करण्याकरता तसंच उच्च दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी अवश्य आमच्या शाळेत प्रवेश घ्यावा आणि त्यांना अभिमानाने सांगू शकतो की आमच्याकडे जे मी 10वी पास आउट होऊन जे मुलं गेलेले आहेत त्यांना आज विविध ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. तसेच ते व्यवसायात किंवा ह्याच्यात फार चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे आणि असंच परफॉर्मन्स आम्ही टिकून ठेवणार आहे आणि त्याच्यात दिवसेंदिवस त्याच्यात आम्ही अजून मोठ्या प्रमाणात सुविधा आधुनिक सर्व उपलब्ध करून देणार आहेत. तसेच जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे जे आता आजच्या मितीला मला वाटतं ती काळाची गरज आहे त्याचा बी अंतर्भाव आम्ही आता नवीन नवीन वर्षात म्हणजे आता तसेच मी आता तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा बी देतो आणि नवीन वर्षात आम्ही तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आमच्या शाळेत त्याचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात करणार आहे आणि तो त्यामुळे बरंच विद्यार्थ्यांना त्याचा फार मोठा फायदा होईल. आता हे तसं म्हटलं तर कल्चरल बी आहे त्या कल्चरप्रमाणे आपल्याला डिजिटलायझेशन ह्याच्यात फार मोठं आता त्याला भविष्यात फार मोठं महत्त्व आहे आणि त्या दिवसाला आम्ही मॅनेजमेंटने आम्ही निर्णय घेतला आहे आणि आम्ही सर्व अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा आणि त्याच्यात कार्यशाळा जी असेल त्या कार्यशाळेमार्फत बी आम्ही त्यांना वैयक्तिक ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढं बोलून मी माझं परत नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. तसेच बाळकृष्ण दंदाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एज्युकेशन सोसायटीच्या ब्ल्यूबेल हायस्कूलचं आजचा ॲन्युअल डे खूप उत्साहात सोहळा संपन्न झाला. मुलांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं. त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ याचं खूप अभिनंदन करतो. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी नाशिकमध्ये जन्माला आलो होतो 2002 मध्ये. येस, आय एम नॉट दॅट ओल्ड बट ॲक्च्युली वेन इट कम्स टू आयडेंटिफाइंग आय एम द मोस्ट चाइल्ड लाईक यू कॅन सी. My family we shifted to Oman in 2007, then to Dubai in 2011, and in 2015 we shifted back to Nashik. And I think through all these flights to and from home, kadi मला असं वाटलं की this is what I would like to do in my life, and that's when I chose to be a pilot. Right now I have done my aviation training in Dubai, and I have done my basic flying this year from Europe. मुख्याध्यापिका चंदा रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका निशा पाठक, मंगला देशमुख यांनी नियोजन केले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. वैशाली पालवे, सपना कदम, स्मिता माळवे, स्नेहल भुसारे, अर्चना गुडके, समाधान आणि अमोल यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवी